सकाळच्या नाश्त्यासाठी सिंपल आणि झटपट बनणारा नाश्ता, गव्हाच्या शेवयांचा उपमा। त्यासाठी पहिला कांदा चॉप करून घ्यायचा आहे बारीक। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या। मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चॉप करून। जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही शेवया उपमा बनवणार आहात तेवढी तुम्ही भाजी घ्या। गाजर बारीक चॉप करून, कोथिंबीर बारीक चॉप करून घ्यायची आहे। शेंगदाणे 1 मूठ, भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता। मनुका, बदाम, काजू, शेंगदाणे। उपमा बनवण्यासाठी शेवया 2 माणसांच्या क्वांटिटीमध्ये मी शेवया घेतलेल्या आहेत। ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे आहेत मोठे मोठे खंड। 1 चमचा तूप आणि जिरा, काजू, बदाम, मनुका, शेंगदाणे रोस्ट करून, कांदा, मिरची, बारीक चॉप केलेला गाजर, मटर, बीन्स, शिमला मिरची, तुमच्याकडे कोणती भाजी अवेलेबल असेल तीही ॲड करू शकता। कढीपत्ता। शेवया मोडून तोडून मिक्स करून घ्यायचे आहेत। 2 माणसांच्या क्वांटिटीमध्ये मी शेवया घेतलेल्या आहेत। हलक्या हाताने रोस्ट करून घ्यायचे आहेत। चवीला खूप छान उपमा होतो। या शेवया जास्तीत जास्त करून गोड दुधामध्येच करतात। 1/4 कप पाणी। पाणी जास्त ओतून घ्यायचं नाही आहे। चवीपुरता मीठ। वाफेने शिजून घ्यायचं आहे। झाकणावर पाणी ठेवून शेव शिजून घेतल्याने सुटसुटीत छान होते। वरून कोथिंबीर आणि रोस्ट केलेले ड्रायफ्रूट मिक्स करून, थोडीच वरून साखर, वरून लिंबाचा ज्यूस। उपमा बनवायला आणि खायला विसरू नका। वरून गार्निशिंग कोथिंबीर, ड्रायफ्रूट, लिंबू।